गाव कोणतं तुमचं आणि काय सांगा? गाव कोणतं तुमचं? वनपुरी गाव आहे. पुरंदर तालुक्यात हा 7 गाव आमच्या डोक्या विमानतळ मांडलंय आणि त्यांनी सरकारने. आमचा विरोध आहे तरी बळच आम्हाला म्हणतात की म्हणजे मोजण्या करा, काय करा. आम्ही मोजणी करून देत नाही तरी ड्रोन फिरवतात. मोजण्या चालल्यात 3 दिवस झालं. घरची लोक आमची घरची तुकडं खात नाही, जेवण पण जात नाही. होणार जिल्हाधिकारी येते म्हणतात होणार म्हणून होणार म्हणून तुम्ही नाही दिलं, बाकीच्यांनी दिलं तर तुम्हाला देवाच लागणार असं बोलतात. हा म्हणजे कलेक्टर साहेबांनी नाही दिलं तरी होणारच आहे, मनाने होणार असे बोलतात. बदलत काहीच नाही अजून त्यांनी, म्हणजे मोजण्याशिवाय तुम्हाला काही सांगू शकत नाही. हा मोजायसाठी म्हणलं विमानतळ जर झालं तर आमच्या मुलांनी कामाला कुठे जायचं म्हणतात. विमानतळात कामाला लावतो तुम्हाला. आमच्या मुलांना म्हणतात तुम्हाला कामाला लावू. नाही फक्त तोंडी. आम्ही म्हणलं लिहून द्या आम्हाला. चला आज हे विमानतळाचं 2018 पासून चाललंय. त्यावेळेस 2018ला हे विमानतळ आणलं होतं, पण आता ते मध्ये कालांतराने ते बंद केलं. आता निवडणुका झाल्या, शिवतारे निवडून आमदार झाल्यानंतर हे परत उभं केलं. ते कुणी उभं केलं? हे सरकारने उभं केलंय. हे लाडकी बहिणीची योजना आणली. हे आम्हाला हे नकोय. लाडकी बहीण सुद्धा नकोय. लाडक्या बहिणीला अन्याय केला ही लाडकी बहीण सुद्धा नकोय आम्हाला, कारण ह्या सगळं लाडक्या बहिणीमुळे झालंय. सगळं अन्याय नाही झाला, पण हे विमानतळ आम्हाला नकोय. तुम्हाला मोकळी जागा आहे ना, ज्या मोकळी जागा आहे त्या ठिकाणी करा ना तुम्ही. शेतकऱ्यांना काय हे उठवताय? अधिकारी येऊन काय बोलतायत? अधिकारी आज सुद्धा रात्रीच्या 8 12 वाजता शेतकऱ्यांच्या घरी जातात. तुम्ही मोजणी करा, तुम्हाला मोजणी करा आमचं. आणि मीटिंग मध्ये सांगा तुम्हाला तुमच्या कोणी जबाबदारी सांगितलं नाही का त्यांना की रात्री अपरात्री आमच्या घरी येणं चुकीचं आहे, कायद्याने ते चुकीचं आहे? काय घरी येऊन फक्त मोजणी करा? कायद्याने अजून आमच्या घरी आले नाही. म्हणजे आम्ही दमदाटी करत नाही, पण त्यांचं कामाची वेळ किती आहे? सकाळची 10 ते 6. आपली कामाची वेळ किती रानातली? सकाळी 10 ते 6. आपण घरी जातो ना, मग ह्यांचं काम काय? रात्रीच्या 8 12 वाजता शेतकऱ्यांच्या घरी जाऊन. हा म्हणजे हे मध्ये पैसा खाणार. हे आम्हाला नको. हे म्हणतं आता तुम्हाला मोबदल्याबद्दल काय बोललं जात आहे का? किंवा जमीन कुठं देणार आहे ते सांगतात. तुम्हाला शेजारी जमीन देऊ. पण शेजारी कुठं? एका एकरात तुम्हाला 2 गुंठे जमीन देऊ. एका एकरासाठी 2 गुंठे. एकरासाठी 2 गुंठे. आता 2 गुंठ्यात तुम्ही ऐका, माझे कुटुंबात 14 माणसं आहे. 14 माणसं आहे. 10-12 गायांचा गोठा आहे. 5-6 शेळी आहेत. 2 गुंठ्यात बसत्याल का? 2 गुंठ्यात? आज माझं एरिया तिथं 10-12 गुंठ्यात माझं घर आहे, गोठा आहे. 2 गुंठ्यात बसत्याल का? 2 गुंठे फक्त दिले जातात. अन्याय हो, अन्याय. आम्हाला पैसा नकोय. आम्हाला विमानतळाची गरज नाहीये. विमानतळ हे परदेशाचं आहे. कामगार सुद्धा तिकडूनच येणार आहे. का इथले येणार आहे? कामगार सुद्धा तिथलेच येणार आहे. आम्हाला विमानतळ नकोय. अजितदादा पालकमंत्री आहेत, त्यांच्या मिसेस सुनेत्रा पवार खासदार आहेत. त्या मतदान मागायला आपल्या येतात, मत मागायला. जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात का असं वाटतं? एवढं नाही मला बोलले. हो, गेले 10 वर्ष आम्ही झगडतोय. आम्ही भरपूर निवेदने दिली, भरपूर मोर्चे काढले, भरपूर काय केलं, पण सरकारने आमची दाद फेऱ्यात काही घेतले नाही. ही लोकशाही विरोधी सर्व चाललेले. आमच्या दारापर्यंत आतापर्यंत कोणीही आलेलं नाही. ना हरकत आम्हाला काही विचार न करता हे मोजणी सत्र चालू केलेलं आहे.
मग हे मोजणी कशा करता करतात हे आम्हाला तर द्यायची नाही आमची जमीन, मग हे आमच्यावरती जबरदस्ती का करतात? दादागिरी चालली असेल. हा दादागिरी चालली असेल. दादागिरी पण झाली ना. आमच्या कुंभारवळणाला ज्यावेळेस मोजणी आली होती त्यावेळेस सुद्धा दादागिरी झालेली आहे. काही लोकांना त्यांनी मारलेलं पण आहे त्यावेळेस लोकांना, काही वेळेस लोक जखमी पण झाली होती. पण तरी पण हा विरोध असताना सुद्धा हा पुढे रेटा चालूच ठेवलेला आहे. मग ह्याला काय करायचं? तुमच्यापर्यंत अधिकारी हा? अधिकारी तुमच्यापर्यंत पोहोचलेत का? कोणी बोलणं केलं किंवा अधिकारी आमच्यापर्यंत पोहोचलेले नाही. ते फक्त जे आता म्हणतात की तो संमतीपत्र आम्ही एवढे लोकांची संमती आहे तेवढ्या, पण हे शेतकरी काय वेळा आहे का? आतापर्यंत कलेक्टर ऑफिस आहे ते आम्ही एवढे निवेदन दिले पण त्याची दाद फेऱ्यात कुठंच घेतली नाही. तुम्हाला याच्या बदल्यात हा? जर सरकार तुम्हाला याच्या बदल्यात दुसरी चांगली जमीन किंवा बागायत जमीन देणार असेल तर तुम्ही सोडणार? अशी बोलणी कुठं काही झालेली नाहीत. ते फक्त पण देणार असतील तर तुमची भूमिका काय असेल? हा आम- जर देणार असतील तर भूमिका काय असेल? आम्ही आता देणारच नाही ना. आम्ही जमीन ही देणारच नाही. आम्हाला जमीन दुसरी पण नको. आम्हाला दुसरीकडे कुठंतरी लातूर बार्शीला पाठवणार. आमचा तालुका आम्ही त्याचा अभिमान आहे ना आम्हाला. आज पुढच्या पिढ्यांचं काय करायचं? आज सुरेश गणबा शिंदे. हा. तर आमच्या एवढ्या पुढच्या पिढ्यांचं काय करायचं? आता तुम्ही फसवणूक करून 4 पटीने देतो, 2 पटीने देतो. पुढच्या पिढ्यांचं कोण हे देणार? ही जिम्मेदारी घेणार आहेत का? पुढच्या मुलांचं शिक्षणाचं काय? त्याचं आता नोकरी धंद्याला आहेत किंवा उद्योगधंदे चाललेले आहेत ते बंद पडणार आमचे. हे गव्हर्नमेंट काय झोपा घेते काय? आतापर्यंत काहीच निर्णयच घेतलेला नाही. 4 पटीने देऊ, 2 पटीने म्हणजे तुम्ही आम्हाला खरेदी करता का? आमची खरेदी करा, आमची जमीन राहू द्या जागेवर, आम्हाला गुलाम बनवा, बाकी काय करू नका. आम्हाला गुलामगिरीमध्ये ठेवा कुठंतरी. आमची जमीन जागेवर राहू द्या, आमची जमीन खरेदी करू नका. हे स्पष्ट म्हणणं आहे आमचं. आमची मुलं कुठं जायचं, आम्ही कुठं राहायचं? आमची गुरं येतं, डोरं येतं. हा आम्ही पुनंदर उपशाचं पाणी आणलंय आणि झाडं लावल्यात. आमचं 2-2 लाख रुपये त्या झाडावर होत्यात. आम्ही त्याच्यावर जगतोय. आमचं इच्छाच नाही द्यायची. आम्हाला जायचं बी नाही कुठं. तुम्ही सांगितलं का याबद्दल की तुम्हाला द्यायचं नाही? मग त्याच्यावर आम्ही सांगितलं तरी ते आले तिथं. काय म्हणताय? 3 दिवस झालं आमची शेती मस्त्यात, झाडं मस्त्यात, घरं मस्त्यात. तुम्ही विचार करूनही तुम्हाला जुमानत नाहीये. नाही जुमानत आम्हाला. पोलीस पण त्यांच्या बरं. पोलिसांकडून दमदाटी केली जाते. मग भांडणं चाललेत आमच्या इथं सगळ्यांची. आम्ही म्हणून आलो इथं. कोणाला भेटणार आहात तुम्ही आता? काय तुमची पुढची भूमिका काय असणार? आम्हाला होऊनच द्यायचं नाही म्हणतं. सरकार अन्याय करते. अन्याय करतंय आमच्यावर. तुमचं नाव काय आहे? किती वर्षापासून तुम्ही त्या गावात आहात? किती पिढ्या? आम्ही पिढ्या आमच्या आई बापांनी दिलंय आम्हाला. शेत बघून दिलंय. शेताच्या जीवा आम्ही जगतोय. आज या बाईचा मालक गमावलाय तरी ती 2 पोरं घेऊन जगतीये म्हणल्यावर. तुम्ही सरकारला काय सांगाल? तुम्हाला सांग. सरकारने सांगणार आम्हाला होऊनच द्यायचं नाही. तुमचं नाव काय आहे? ताराबाई स्वपन कुंभारकर, वनपुरी गाव. मॅडम, माझं नाव मोहन धनंजय मेमाने, राहणार पारगाव, विमानतळ बाधित शेतकरी. विमानतळासाठी शेती घेतली जाते, जबरदस्ती मोजणी केली जाते. तुमची भूमिका काय आहे? मॅडम, आम्हाला शेती आहे ना कुठल्याही परिस्थितीत द्यायची नाही. ही आमच्या पिढ्या सांभाळत आलेली संपत्ती आहे आणि ते आम्ही आमच्या पुढच्या पिढीला अशीच देणार. मग त्यांनी पुढच्या पिढीने दिली तर ठीक आहे, आम्ही तोपर्यंत देणार नाही. आमचा जेव्हा जीव आहे तोपर्यंत आम्ही देणार नाही. मोजणी केली जाते, अधिकारी येतात, मोजणी करतात, त्याच्यावर तुमचं काय असतं? ती मोजणी आमच्या संमतीने नाही, ते मनमानी चालू आहे त्यांची. तुमच्याकडे दमदाटी केली जाते का? किंवा तुमच्याकडे अधिकारी पोहोचले? नाही, आमच्यापर्यंत कोणी आलेलं नाहीये आणि आम्हाला कोणी विचारलं नाही आणि आले तरी आम्ही त्यांना संमती देणार नाहीये. ते आज ऐकण्यात आले की आम्ही इथं आलेलो आहे आता पुण्यामध्ये आणि ते तिकडे ड्रोन वगैरे फिरत आहे, पण फिरू द्या, त्याच्याशी आम्हाला काही होत नाही. तहसीलदार तुमच्या बरोबर याबद्दल काहीच बोलत नाहीये. कोणीही काही बोललेलं नाही मॅडम. पण आता ही मोजणी चालली आहे, स्थलांतरणाच्या गोष्टी केल्या जात आहेत. तुम्हाला कुठं स्थलांतरित केलं जाणार आहे किंवा काय मोबदला देणार आहे याबद्दल तरी काय बोलणी झाली? आम्हाला मॅडम पहिली गोष्ट स्थलांतरच नकोय. तिथं आमचा पूर्वजापासून आमचे वाड्या वस्त्यावर आम्ही बसलेलो आहे आणि पूर्ण डेव्हलपमेंट झालेलं क्षेत्र आहे, त्यामुळे आम्हाला स्थलांतर हा पर्यायच नकोय. आम्हाला इथून हालायचंच नाहीये सरकार कुठेतरी अन्याय करते असं वाटतं. पूर्णपणे. हा म्हणाय आपण कृषी प्रधान देशात राहतो, पण हा कृषी प्रधान देश नाहीये. तिथं शेतकऱ्यावरतीच अन्याय होतोय.
अजितदादा स्वतः पालकमंत्री आहेत, परत सुनित्रा पवार आपले जे खासदार आहेत, त्यांनी तुमच्याबरोबर काय संपर्क केलाय का? नाही. दुर्लक्ष केलं असं वाटतं? हो, त्यांनी दुर्लक्ष केलं. ते आमच्याशी काही संवाद केलेला नाही त्यांनी. तुमचं नाव? मोहन धनंजय मेमाने, गाव कोणतं? पारगाव, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. किती वर्षापासून राहता गावात? किती पिढ्या तुमच्या त्या गावात? मॅडम, पिढ्यांचं तर सांगताच येणार नाही. माझे जिथपर्यंत मला पिढ्या आठवतात ना, आम्ही तिथंच आहे. म्हणजे तुम्ही इथून आमच्या 4-5 पिढ्यापर्यंत आम्हाला नावं सांगता येतात, पण त्याच्या अगोदरपासून आम्ही तिथं वास्तव्य करतोय. राहणार वनपुरी. माझा विमानतळासाठी पूर्ण विरोध आहे ताई. कारण आहे ना, आमचं जे घर चालते ते सर्व पूर्ण शेतीवर चालते. माझे सासूबाईंनी 18 वर्ष म्हणजे लग्नाला म्हणजे 2च वर्ष लग्नाला झालते, त्यावेळेस त्यांनी त्यांचे मिस्टर एक्सपायर झाले, पण शेतीवर त्यांना एक मुलगा झालता, तो त्यांनी शेतीवरच वाढवला होता. आणि शेती जपली त्यांनी. का नाही विकली त्या बाईनी? जर म्हणजे विकू शकत होत्या त्या, बसून खाल्लं असतं त्यावेळेस, पण त्यांनी शेती जपण्यासाठी एक म्हणजे हे केलं, शेती ठेवली. आणि मग पुढं थोडस म्हणजे लग्न केलं त्यांनी त्यांच्या मला, तेही लगेच एक 5-6 वर्षात तेही एक्सपायर झाले मिस्टर. माझे मिस्टर एक्सपायर झाले. म्हणजे कोण कोण असतं? आम्ही दोघीच सासू सुना आहे. तुम्ही दोघीच हा लढा देता? हा लढा तुम्ही दोघे- हो हो. तुमच्यापर्यंत कोणी पोहोचलंय का? आमच्यापर्यंत पोहोचलंच नाही कोण. मी नेहमी सांगत असते की आम्ही दोघी शेती करतोय, मग तुम्ही येऊन पहा शेती मी कशी फुलवली आहे ताई. मी 300 झाड चाफा लावले, चाफा माझा चालू आहे. आणि गुलाबाची 4000 झाड लावली, सीताफळ लावली 300 झाड, अजून बरंच दुसरं वाटाणा, कांदा, असं हे ही माझी पिकं आहे. चिक्कू लावलेलं आहे. माझ्याकडे 4 गाय आहेत, तर त्या गायांसाठी खाद्य जे लागतं मका आहे ते सुद्धा मी त्या शेतातच मी करते. आणि माझी मुलगी मॅडम आता MBA करतीये, तर त्या MBA ला खर्च मी माझ्या शेतातून करते ताई. म्हणजे मला कोणाचं येणं नसताना माझी दोन्ही मुलं चांगली शिकलेत, आज चांगल्या हुद्द्यावर कामाला लागतील शेतीवर. शेतीवर तुमचं जीवन आहे हो. आणि तुम्हाला जायचं नाही या हो कामावर. हो. पूर्ण विरोध. काय असणार आहे तुमच्याकडे? पुढची काही भूमिका नाही. आमची शेती फक्त आमच्यासाठी ठेवावी. आमची शेतीवर विमानतळ तुम्ही रद्द करावा. दुसरीकडे आमचे असं म्हणणं आहे की तुम्ही जिथं तुम्ही म्हणता की चांगलं हे होईल, आपल्याला डेव्हलप होईल, जिथं पडीक राहणे तिथं तुम्ही हे करा, म्हणजे तिकडे विमानतळ करा आणि सगळ्या शेतकऱ्यांना जगू द्या. झाडं तोडू नका. आता पूर्ण सगळं करणार आहे तुम्ही. स्थलांतराचं ते म्हणताय, तुम्हाला काय सांगितलंय का? कुठं स्थलांतरित करणार आहे? तसं काहीच सांगितलेलं नाही आम्हाला. फक्त मी येऊन बोलते. हा, तसं काहीच सांगितलेलं नाही. तुमच्यापर्यंत पोहोचले किंवा अधिकारी तुमच्यापर्यंत पोहोचले, काही बोलणं झाले, असं काही झालं? तसं काहीच नाही. फक्त मोजणी करा. आमच्यावर दबाव आणतात शेतकऱ्यांच्यावर, गरीब शेतकऱ्यांवर दबाव येतोय आणि शेतकरी घाबरतोय मॅडम. कारण आहे ना, आता मध्ये पण शेतकऱ्यांवर लाठीचार केला, दुराच्या कांड्या सोडल्या पोलिसांनी. शेतकऱ्यांच्या पोलीस असं यंत्रणा नाहीये जास्त, जशी ह्यांच्याकडे यंत्रणा राहते मॅडम तुमची म्हणजे काहीही करण्याची, तसं शेतकऱ्याकडे आहे का मॅडम काय?